कमेंट्री बॉक्स मधून याच गावातील सुपुत्र आणि याच विभागातून ज्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आज वर आपण जर हा आवाज पाहिला तर 10 PL पर्यंत पोहोचलाय, हे सर्व तुमचा आशीर्वादाने झालेला आहे. तर पुन्हा आपण ऐकूया ठिकाणी अजय गरत यांच्या वारीतून पहिल्या धावाचं धावतो वर्णन. थँक्यू. काय रे नाव? किंग्स 11 सिंधुगड आणि शिवनेरी पलटण. काय करणार? 4 वर्ष मॅच होणार नाही, पावणे 2 वाजले. आरडी ओव्हर्स. चला 4 ओव्हरचा हा देखील सामना असेल. थँक्यू सो मच योगेश पाटील. अप्रतिम क्रिकेट आपल्याला या KPL मध्ये पाहायला मिळत आहे. मागचे दोन्ही सामने अगदी चित्त थरारक अवस्थेत जाताना आपण बघितलेत. लास्ट बॉल थ्रिलर आणि आणखी एक लास्ट बॉल थ्रिलर असेल कदाचित हा सामना देखील. अपेक्षा तर केली जाऊ शकते, कारण स्पर्धेनं अगदी दुसऱ्या मॅच पासूनच गिअर चेंज केलेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे किरवली प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये. सामना क्रमांक 4 शिवनेरी पलटण विरुद्ध किंग्स 11 सिंधुदुर्ग. पलटणनं चांगली सुरुवात केली आहे या स्पर्धेमध्ये. पहिला सामना, या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना त्यांनी आपल्या नावावर केला, परंतु दुसरीकडे किंग्स 11 सिंधुदुर्ग संघ पराभूत झालेला आहे पहिल्या सामन्यामध्ये. त्यामुळेच हा सामना त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचा असणार आहे. पण शिवनेरी पलटण संघ देखील तेवढ्याच गांभीर्यानं या सामन्याला घेणार आहे, यात देखील ते मात्र शंका नाहीये, कारण सुरुवातीचे 3 ते 4 सामने जिंकून त्यांना क्वालिफाय करायचं आहे. सलामीचे फलंदाज दत्ता दिगाडकर आणि रोशन दिगाडकर. राकेश पहिला बॉल घेऊन, ओहो पहिल्याच बॉलवर अपील, कॉट बिहाइंड साठी, मात्र बॉल अगदी बॅटच्या जवळून निघून गेला विकेट कीपर कडे. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नव्हता. डॉट बॉल नव्हती सुरुवात. पहिल्या मॅच मध्ये किंग्स 11 सिंधुदुर्ग संघानं बॅटिंग चांगली केली होती, परंतु गोलंदाजीमध्ये काही चुका पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यामुळे सामना त्यांना अखेर गमवावा लागला होता. दुसरीकडे शिवनेरी पलटणची सलामी जोडी चांगली खेळली होती. दत्ता आणि रोशन. यावेळेला एक धाव मिळेल, पुल केला होता, परंतु अचूक टायमिंग साधता आलं नाही. दत्ताला डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित. सिंगलच्या मदतीनं स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय दत्ता. धावसंख्येचा श्री गणेश केलाय दत्तानं. पुढचा बॉल सामना करेल रोशन दिगाडकर. दोन बंधूंच्या दरम्यानची लढत आहे. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. रोशनला मैदान सोडावं लागेल. धावचीच्या रूपात बाद होतोय. अप्रतिम यष्टीरक्षण तिकडे. सोनूचं कौतुक करावं लागेल. विशेषतः फेक फार चांगली होती, अगदी यष्ट्यांवर निशाणा साधला आणि रोशन दिगाडकर धावचीच्या रूपात बाद. आमचं कॉमेंट्री बॉक्स विशू केणे, विश्वास केणे आमच्या सोबत आहेत. व्हाइस ऑफ कोंढेरी योगी पाटील देखील आज या स्पर्धेमध्ये रंग भरतायत. त्यांचा देखील आवाज तुम्ही ऐकत आहात आणि विश्वास केणे अर्थातच कोंढेरीचा गोड आवाज. खूप चांगलं इथे वातावरण आहे. खरं तर उष्णता आहे, पण खेळीमेळीचं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळत आहे. खिरवलीचे सर्वच क्रिकेटपटू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि क्रिकेट रसिक देखील मनमुराद आनंद लुटतायत, कारण रंगतदार लढती क्रिकेट रसिकांना पाहायला मिळत आहेत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. नवीन फलंदाज अभय मैदानाच्या आतमध्ये. युवा खेळाडू आहे, वन डाऊन खेळण्यासाठी आलाय. सुरेख बॉल, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स. राकेश दिगाडकर कडे ही कला आहे. चेंडू एकतर तो कट करू शकतोय, आतमध्ये घेऊन येऊ शकतोय, किंवा चेंडू बाहेरच्या बाजूने देखील काढू शकतोय, आणि त्याच्यामध्ये जर असा एक्स्ट्रा बाउन्स त्याला मिळत असेल खेळपट्टीमधून तर मात्र फलंदाजांसाठी आणखीच अवघड जाणार आहे. पहिल्या मॅच मध्ये तेवढा प्रभाव सोडता आला नव्हता, परंतु या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली राकेशनं. अक्रॉस द लाईन फटका मारलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय गॅपमधून डीप स्क्वेअर लेगला, मात्र तिकडे प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण केली आहे. थोडीशी फंबलिंग घडली आहे, त्याचा फायदा मिळतोय. लगेच दुसरी धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज अभय आणि दत्ता दिगाडकर.
2 धावांनी अभयनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचले. संथ वाहते कृष्णामाई. संथ सुरुवात आहे. शिवनेरी पलटण संघाची टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये यावेळेला मात्र उडवून दिलाय बॉल. हा बॉल फेकून दिला अक्षरशः डीप मिड विकेट सीमारेषा पार. अभयच्या बॅट मधून खणखणीत षटकार. राकेशनं केली संपूर्ण षटकामध्ये 5 चेंडू फार छान प्रकारे त्याने हाताळले होते, परंतु शेवटच्या चेंडूवर चूक घडली आहे. पहिल्या 5 बॉल्स मध्ये जे कमावलं होतं ते शेवटच्या बॉलवर त्याने गमावलंय. षटक समाप्त झालंय. धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर 1-9. शेवटचा बॉल अगदी स्लॉट मध्ये पडला होता आणि त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला फलंदाज अभय. अभयची भूमिका एक महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडूची आहे शिवनेरी पलटणसाठी. शिवनेरी पलटण संघाचे पुरस्कर्ते हनुमान बजागे आणि दशरथ बजागे. किंग्स 11 सिंधुदुर्ग संघाचे पुरस्कर्ते आहेत संजय बजागे आणि रघुनाथ बजागे. प्रेशर असणार आहे किंग्स 11 सिंधुदुर्ग संघावर, कारण पहिला सामना त्यांनी गमावलाय. हा सामना जर त्यांनी गमावला तर मात्र स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल करणं आणखीच कठीण होऊन जाईल. नवीन षटकाला इथे सुरुवात केली जाणार आहे. करण येतोय गोलंदाजी करण्यासाठी. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. बऱ्यापैकी कामगिरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये राकेश दिगाडकरची राहिली आहे. रोशन धावचीच्या रूपात बाद झाला. दत्ता ऑन स्ट्राईक. हो एक्स्ट्रा बाउन्स. मागच्या ओव्हर मध्ये देखील एक बॉल असाच अनपेक्षितपणे उसळला होता राकेश दिगाडकरचा आणि आता या षटकाची सुरुवात देखील तशीच झाली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अगदी गुडलेन स्पॉटवर तिथे चेंडू पडल्यानंतर जरूर थोडे जास्त उसळतायत, पण त्याच स्पॉटवर बॉल वारंवार टाकणं तेवढं सोपं देखील नसतं गोलंदाजांसाठी. बघायचं तशीच गोलंदाजी वारंवार होईल का. यावेळेला पुढे सरसावले दत्ता. मिस टाइम फटका. विकेट कीपर जज करतोय सोनू दिगाडकर आणि त्याने टिपलाय झेल. समाप्त होतोय दत्ताचा खेळ. दत्ता बाद. घरच्या संयमाचा बांध येथे फुटला. मागचा बॉल डॉट खेळला होता बॅकफुटला. यावेळेला फ्रंट फुटला येण्याचा त्याने निर्णय घेतला. पावलांचा देखील वापर केला. पुढे सरसावला, परंतु पूर्णपणे चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्यामुळेच फटका पूर्णपणे मिस टाइम पाहायला मिळाला. सोनूनं चांगला कॉल दिला होता. तिकडनं एक फिल्डर देखील येत होते पॉइंट क्षेत्रातून, मात्र सोनूनं अगोदरच सांगितलं होतं की थांबा, मला घेऊ द्या हा झेल, आणि अखेर त्याने कुठलीही चूक केली नाही. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही सलामीवीर चांगले खेळले होते दत्ता आणि रोशन, परंतु या मॅच मध्ये निराश केलंय. दत्तानं फक्त 1 धाव बनवली. रोशन 0वर बाद झाला. नवीन बॅटर नितीन मागच्या मॅच मध्ये हिरोच ठरला होता. गोलंदाजी फार छान केली होती नितीननं, पण आता बॅटिंग चांगली करावी लागेल. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू आतली काढायला लागले. बॉल ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगला. ओहो सोनू दिगाडकर बॉलवर पोहोचला खरा, परंतु थोडी फंबलिंग पाहायला मिळाली. थोडी तारांबळ उडाली चेंडू उचलत असताना, त्यामुळे 2 धावा येथे मिळत आहेत नितीनला. खरं तर फटक्यामध्ये जास्त काही आत्मविश्वास नव्हता, पण पहिल्याच बॉलवर 2 धावा मिळालेल्या आहेत. ही एक जबेची बाब फलंदाजासाठी नेहमीच असते, पहिल्या बॉलवर अकाउंट ओपन करणं. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11वर. 11 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 4-4 षटकांचे सामने आहेत. 4 ओव्हर्स मध्ये आपण बघितलंय की 50-55 धावा चांगला स्कोर आहे, मात्र त्या धावा देखील चेज होत आहेत. दुसऱ्या मॅच मध्ये 59 धावांचं टार्गेट चेज केलं गेलं होतं. करंटचा नेक्स्ट बॉल
यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, मोठा फटका परंतु मिस टाइम आहे. ओ माय गॉड, राजू धडपडतोय डीप मध्ये, स्लिप झालाय. राकेशच्या हातात बॉल येत नाहीये, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. येते नशीब वान ठरलाय, कारण हा फटका पूर्णपणे मिस टाइम होता. डीप मिड विकेटला झेल उडाला होता. फिल्डरने दुरून झेलवर जाण्याचा प्रयत्न केला परंतु तो स्लिप झाला राजू. आणि त्यानंतर बॅकअप करण्यासाठी राकेश होता मागे, परंतु त्याला देखील बॉल अडवता आला नाही. खराब क्षेत्ररक्षण राकेश दिगाळकर कडून पाहायला मिळालं. आणि अखेर 4 धावा मिळत आहेत नितीनला. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना शिवनेरी पलटण. करण पुन्हा एकदा, पुन्हा पावलांचा वापर, मात्र क्लेवर चेंज ऑफ पेस. ओ, डायरेक्ट हिटची गरज आहे, डायरेक्ट हिट लागलीये देखील, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचला होता आणि त्यानंतर ओव्हरथ्रोच्या रूपात देखील 1 धाव मिळाली. 2 धावा मिळतील, पण बघायचं आता दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करतायत. खरं कन्फर्मेशन येईल, फलंदाज सुखरूप पोहोचलाय की नाही. यस, पोहोचलाय. 2 धावा येथे मिळत आहेत. धावसंख्या 17. पायानं एष्ट्या अगोदरच उद्ध्वस्त केल्या होत्या तिथे विकेट कीपरनं, असं पंचांचं मत आलंय. तिसऱ्या पंचांची कुठलीही सुविधा उपलब्ध नाहीये. पंचांच्या मनात जर शंका असेल तर त्याचा देखील फायदा फलंदाजालाच मिळणार आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ, शॉर्ट बॉल होता, हॅमर्ड करायचा होता, बॅकफुटला जाऊन द्विधा मनस्थितीत पाहायला मिळाला नितीन. पुल करू, कट करू की समोर प्रहार करू अशी मनस्थिती होती आणि त्यामुळेच चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवू शकला नाही. थोडा कमजोर बॉल होता, फायदा उचलता आला नाही. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. शिवनेरी पलटण 2-17. नेक्स्ट मॅच जंजिरा सुपर किंग्स विपक्ष स्टार 11 सिंहगड. दोन्ही संघांचे संघनायक टॉस साठी आपण. जंजिरा सुपर किंग्सचे कॅप्टन आणि स्टार 11 सिंहगडचे कॅप्टन. जंजिरा सुपर किंग्सनं आपला पहिला सामना गमावलाय, त्यामुळे त्यांच्यावर देखील एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर असणार आहे. कमबॅक करण्याचं प्रेशर जे किंग्स 11 सिंधुदुर्ग संघावर देखील आहे. पण चांगली सुरुवात केली आहे सिंधुदुर्ग संघाने या मॅच मध्ये. चला आमचे मंडप डेकोरेटर्स, आपण जरा लक्ष द्या. वेगानं वारे वाहत आहेत, त्यामुळेच ज्या झालर आपण लावलेल्या आहेत त्या थोड्या इकडे तिकडे होत आहेत. सो प्लीज मंडप डेकोरेटरचे प्रतिनिधी किंवा प्रोप्रायटर आपण या ठिकाणी असाल तर तिकडे लक्ष द्यायचं आहे. प्रतिषटक फक्त 8.50च्या सरासरीनं सध्या धावा जोडल्या जात आहेत. 2 ओव्हर्समध्ये 17 रन्स आणि हीच सरासरी शेवटपर्यंत कायम ठेवली तर 4 ओव्हर्समध्ये 34 धावा. आणि मला वाटतं की 4 ओव्हर्समध्ये ते अंडर 40 तेवढा जास्त स्कोर नाहीये, ज्या धावसंख्येचा पाठलाग सहज होऊ शकतो. खरं तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय, पण जसं हे मैदान आहे, ज्या प्रकारची परिस्थिती आहे, खेळपट्टी इथे दिसते, त्या अनुषंगाने पाहायला गेलो तर कुठेतरी 50 पर्यंतची धावसंख्या उभी करणं गरजेचं असेल. त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन षटक घेऊन सिनियर खेळाडू राजेंद्र भंडारी सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग इन लाभाई. पहिला बॉल, बॅकफुट पंच, बॉल हवेत आहे, मात्र गॅप शोधलाय, बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंटला, फिल्डर दुरून येईल. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण तिकडे घडतंय. 2 धावा येथे अगदी आरामात पूर्ण होत आहेत. एकेरीचं रूपांतरण दुहेरी धावांमध्ये करणं देखील गरजेचं आहे. धावांचा वेग वाढवण्यासाठी अधूनमधून चौकार षटकार येत राहिले तर जरूर 40 ओलांडता येऊ शकते. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 2 बाद 19. अभय आणि नितीन ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे शिवनेरी पलटण संघाकडून. सुरेख बॉल, ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर टाकलेला बॉल होता. बॅटच्या टो एंडला बॉलचा स्पर्श. डॉट बॉलची सांगता करत असताना राजेंद्र भंडारी, व्हेरिएशन्स आहेत त्यांच्याकडे,
भरपूर वर्षांचा अनुभव आहे. खरं तर आता रेग्युलर क्रिकेट खेळत नाहीत, पण तरी देखील आपण बघतोय की एक डिसिप्लिन त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे. शिस्तबद्धता, स्वेर चेंडू टाकत नाहीत आणि जास्तीत जास्त फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी मिळणार नाही याची देखील दक्षता घेत आहेत. हो, परंतु हा बॉल कमजोर, फुलटॉस, परंतु फायदा उचलू शकलेला नाहीये. खडे स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता, दिशा दाखवायची होती, गॅप मधून बॉल काढायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, मात्र अचूक टायमिंगच साधता आलं नाही अभयला. त्यामुळे फक्त एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. 20 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आजचा पहिला दिवस आहे KPL सीझन 4 चा आणि पहिल्या दिवसातील ही चौथी लढत आपल्या समोर रंगते. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओहो हो, दांडी गोल. दोन बंधूंच्या दरम्यानची ही लढत होती. राजेंद्र भंडारी यांच्या विरोधात नितीन भंडारी होता, मात्र मोठे बंधू जे आहेत राजेंद्र भंडारी त्यांची सरशी झाली आहे या बॉलवर. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. फुल अँड स्ट्रेट बॉल होता, भन्नाट वेग देखील होता या बॉल मध्ये. चेंडूच्या वेगात चांगला बदल करतायत, काही स्लोवर चेंडू टाकतायत, अधूनमधून क्विकर बॉलचा वापर करतायत, मात्र लेंथ देखील यावेळेला परफेक्ट पाहायला मिळाली. स्वीप करण्याचा प्रयत्न होता नितीनचा, परंतु नितीनची बॅट बॉलवर येण्या अगोदरच बॉलनं आपलं काम केलं होतं आणि पायांच्या मागून काम तमाम झालंय नितीन भंडारीचं. नितीनला देखील फारशी मोठी इनिंग्स खेळता आली नाही. एक चौकार जरूर त्याने प्राप्त केला, मात्र फक्त 8 धावांचं योगदान दिल्यानंतर तो माघारी परतलाय. 20 या धावसंख्येवर तिसरा धक्का बसलाय शिवनेरी पलटणला. शिवनेरी पलटणनं बॅटिंग लाजवाब केली होती पहिल्या मॅच मध्ये. सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 56 धावांपर्यंत मजल मारली होती 4 ओव्हर्स मध्ये, मात्र या मॅच मध्ये 4 ओव्हर्स मध्ये 36 पर्यंत पोहोचणं देखील आता कठीण दिसतंय. फक्त 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर KD कुणाल दिगाडकर. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, परंतु गोलंदाजी अफलातून होते. खटरचा चांगला वापर, मिश्रण फार चांगलं केलंय राजेंद्र भंडारी यांनी. एक कमजोर चेंडू होता फुलटॉस, मात्र त्याच्यावर देखील फक्त एकच धाव आली होती. त्या व्यतिरिक्त अप्रतिम मारा केलाय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला मात्र ओव्हर पिच आहे, फेकून दिलाय हा बॉल खाऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. कुणाल दिघाडकरच्या बॅट मधून बिग हिट, षटकार. षटकातील शेवटच्या बॉलवर चूक घडली, जशी चूक राकेश दिगाडकरनं देखील केली होती पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल स्लॉट मध्ये टाकला होता, त्याच्यावर षटकार आला आणि या ओव्हरमध्ये देखील शेवटचा बॉल अगदी ओव्हर पिच. एक मोठा फटका कुणालच्या बॅट मधून, षटकार येतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3/26. टॉस साठी हजर राहायचं आहे दोन्ही संघांचे संघनायक. पुढचा सामना असेल जंजिरा सुपर किंग्स आणि स्टार 11 सिंहगड या दोन संघांदरम्यान. स्टार 11 सिंहगड संघानं मागच्या मॅच मध्ये चित्तथरारक विजय संपादित केला होता. प्रतापगड रॉयल्सला पराभूत केलं. SK एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर किरण थळे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. पांडुरंग बजागे काका देखील उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एक टॉवर फॅन लाभलेला आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. प्लेअर ऑफ द सिरीज साठी आपण एअर कूलर देणार आहोत. मुलाचं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी आणि नेहमीच इकडे जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा पांडुरंग बजागे काकांचं मुलाचं सहकार्य आपल्याला मिळत असतं. विशेषतः मैदानासाठी त्यांचं विशेष सहकार्य नेहमीच लाभत आलेलं आहे. नवीन षटक घेऊन सोनू दिगाडकर. चांगला बॉल, पहिलाच बॉल गुडलेन पेक्षा थोडासा पुढे ठेवला होता, पण वेग जास्त नव्हता. वेगाचा अंदाज नीटसा बांधता आला नाहीये. फलंदाज अभयला लवकर बॅट फिरवली. एक अनुमानित फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगोदरच ठरवून ठेवल्याप्रमाणे बॅट फिरवली होती, मात्र चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी सोनू दिगाडकर कडून. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला शफल होऊन हुक करायचा होता. इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील बॅटवर येत नाहीये. बॅटला फुंकर घालत असताना बॉल विकेट कीपर कडे. आणखी एक डॉट बॉल येतोय आणि आता प्रेशर भरपूर जास्त वाढत चाललेला आहे अभयवर. अभय खरं तर वन डाऊन खेळण्यासाठी आला. एक षटकार त्याने ठोकलाय, परंतु डॉट बॉल्स जास्त खेळले. तब्बल 4 चेंडू निर्धाव खेळलेला आहे. 10 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. 7 चेंडूंचा सामना केलाय, मात्र स्ट्राईक रेट जसा पाहिजे तसा नाहीये. आता मात्र संधी मिळाली आहे. संधीचं केलंय सोनं आणि सोनूला फेकून दिलंय.
आउट ऑफ द पार्क षटकार. धाव फलकावर फक्त 3 चेंडू बाकी आहेत. गरज होती. कॉन्फिडन्स थोडासा लो होत चालला होता फलंदाज अभयचा, कारण सातत्याने डॉट चेंडू खेळत होता, परंतु या वेळेला यॉर्कर टाकण्याच्या नादात अगदी हाफ वॉली टाकून बसलाय सोनू आणि त्याच्यावर लगेच तुटून पडलाय फलंदाज अभय. ओ आता प्रेशर ट्रान्सफर झालाय गोलंदाजावर, परंतु हा बॉल लाईनच्या आतमधून निघून गेलाय. प्रथम दर्शनी आम्ही जिकडनं बघतोय आम्हाला असं वाटलं की कदाचित वाईड असेल. ज्या पद्धतीनं फलंदाजाने बॉल सोडून देखील दिला होता, मात्र फलंदाजाचा निर्णय चुकीचा होता. हा बॉल लाईनच्या आतमधून निघून गेलाय. इट्स अ डॉट डिलिव्हरी. शेवटच्या षटकातील हा तिसरा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय सोनू दिगाडकर. गोलंदाजांनी कामगिरी फार चांगली केली आहे. सिंधुदुर्गसाठी टॉपेज. ओ सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती, परंतु कॅच ड्रॉप. 2 धावा येथे मिळतील असं वाटतंय. हो, 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 34 वर. शेवटचा बॉल बाकी. गणू कडून पहिल्या मॅच मध्ये देखील अशीच एक मिस्टेक घडली होती. जित्तूचा झेल ड्रॉप झाला होता आणि त्यानंतर जित्तून अक्षरशः गोलंदाजांची वाट लावून टाकली होती. 40 धावांची तुफानी खेळी साकारली होती आणि आता ह्या मॅच मध्ये देखील झेल ड्रॉप झालाय गणूच्या हातातून. शॉर्ट फाईन लेगला अगदी त्याच क्षेत्रामध्ये त्याने झेल ड्रॉप केला होता. धावसंख्या 34. गोलंदाजांनी भरपूर चुका केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये, पण या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे किंग्स 11 सिंधुदुर्ग संघाकडून. शेवटचा बॉल बघितला, पाहिला, निरखला त्याला आणि सोडून दिला. डॉट बॉल येणार नाहीये कारण हा वाईट बॉल आहे. धावसंख्या पुढे जाते 35 धावा. तरी देखील एक फायटिंग टोटल जरूर आहे. फार मोठी धावसंख्या तर नाहीये. 4 ओव्हर्स मध्ये 30-35 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. त्यासाठी चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असेल. ओहो हो, खाली राहिलाय हा बॉल. खेळपट्टीनं दगा दिलाय फलंदाजाला. राकेश दिगाडकरचा निशाणा चुकतोय. अंडरआर्म फेक होती, तिन्ही यष्ट्या समोर होत्या, मात्र नेम साधता आला नाही. 22 रूपात 1 धाव आणि याचबरोबर डावाची होते समाप्ती. एकूण धावसंख्या 36. शिवनेरी पलटण संघ टॉस गमावला, त्यांनी प्रथम बॅटिंग केली आणि 37 धावांचं टार्गेट असणार आहे सामना जिंकण्याकरिता किंग्स 11 सिंधुदुर्ग संघासमोर. चला, टॉस साठी यायचं आहे जंजिरा सुपर किंगचे कॅप्टन आणि स्टार 11 सिंहगडचे कॅप्टन. दोन्ही दिवस आहे कंपनीचा. काही गाव घेतला तर काही टाकला. मेंढ्याचा वरचा मेंढ्याचा कुठे खाता तिथं पण लीग आहे. कोच्याला सूज मारले. तिथं पण लीग आहे किरणदा. मग शेलारला आदिवासी तो कोण आहे तो वाघ. वाघ आहे का कोण? कुर्ल्या केसाचा आहे. करताय काय ना काय करायचा पत्ता मारायचा. स्टार 11 चे कॅप्टन आलेले आहेत. जंजिरा सुपर किंग्स कॅप्टन त्वरित या. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. पांडुरंग बजागे काकांना विनंती असेल आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस केला जाईल. जंजिरा टीमचे कॅप्टन कॉल देतील. हेड इज द कॉल आणि हेडच आलेला आहे. थँक्यू सो मच काका, आपण बसून घ्या. अमोल भोईर, टॉस आपण जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये खरं तर कामगिरी तेवढी चांगली झालेली नाहीये, त्यामुळे आता संघात काही बदल आम्हाला पाहायला मिळतील का? बदल नाही, तेच संघ राहणार आहे, पण प्रयत्न चांगला करू आता. आणि काय वाटतं कुठे चुका झाल्या होत्या ज्या सुधारण्याचा प्रयत्न असेल? बॅटिंग साईडला चुका झाल्या होत्या थोड्या. थँक्यू सो मच, आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. हेमंत, आपल्याला बॅटिंग करायची आहे आणि मागचा सामना खूप चांगला रंगला होता, सामना जिंकला देखील, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलेला असणार आहे.
या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना काय स्कोर उभारण्याचा प्रयत्न राहील? 50+. तुमच्या टीम मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील का? चेंजेस नाही, काय नाही. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो या महत्त्वाच्या मॅच साठी. तर टॉस झालेला आहे. जंजिरा सुपर किंग्सच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं आणि आता कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा ऐकूयात व्हॉइस ऑफ कोंडेरी विश्वास केणे सरांचा सुमधुर आवाज. धन्यवाद अजयजी घरत सर. दुपारच्या सत्रामध्ये पुनश्चा KPL पर्वत चौथ्यामध्ये सर्व मान्यवरांचं लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुनश्चा सहर्ष अधिक स्वागत असेल. दरम्यान मॅच पाहतो आपण नक्कीच एका बाजूला या सिंधुदुर्ग पलटण आणि शिवनेरी पलटण त्यांच्या अगेन्स्ट किंग्स 11 सिंधुदुर्ग या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवनेरी पलटण या संघाने धावफलकावरती जोडल्या, त्या म्हणजेच 36 धावा आणि आता मात्र विजयासाठी 37 धावेंची आवश्यकता असेल. सलामीची पेरमध्ये आतमध्ये स्ट्राईक एंडलाचं बॅटर RD राकेश दिगाडकर आणि त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्राईक एंडलाचं बॅटर आपण पाहतोय राजेंद्रला. आणि या गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हनुमान देखील सज्ज व्हायला. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती, परंतु आता मात्र तशा पद्धतीची कामगिरी त्याला देखील करावी लागेल. अवघ्या 37 धावांचं माफक असं लक्ष आहे आणि त्याचा नक्कीच सामना करताना मधाच्या आतमध्ये ही सलामीची पेर. सुंदर अशी स्पर्धा आणि आजचा हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर ही 5वी मॅच अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. नक्कीच आमच्या कॅमेरा एंड करणं सज्ज होतोय पहिला चेंडू आणण्यासाठी हनुमान. हो, इथे मात्र सुरेख फटका, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू फुवारा होतोय सीमारेषा पार. पहिला चेंडूवरती आगास दणदणीत कणकणीत चौकार. चांगला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. हो, क्या बात आहे. इथे मात्र नितीनच्या माध्यमातून ह्या धावा रोखल्या जातात. चांगला अनुमान म्हणू शकता. नक्कीच आधी परकलं झेल होऊ शकत नाहीये. चेंडूच्या मेरिट पर्यंत जाण्याचा मनसुबा आखला गेला होता, नंतर मात्र स्वतःला रोखलं आणि या ठिकाणी मात्र चौकार आणण्याचा नक्कीच प्रयत्न केला. प्रयत्न देखील सफल ठरला आणि एकच धाव फलकावरती जोडली जात आहे. हो, इथे मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येणार नाहीये, परंतु नक्कीच पंचांचा वाईटचा इशारा देखील येतोय. जागा बळून खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय राकेश दिगाडकरच्या माध्यमातून, कारण की पहिला चेंडूवरती चौकार आला होता, आक्रमकता दाखवली गेली होती. त्यानंतर मात्र नक्कीच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो. मात्र आतमध्ये गोलंदाज हनुमान देखील धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. जशा पद्धतीची फटकेबाजी होती तशाच पद्धतीचे या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र धाव मिळते. फक्त आणि फक्त एक धाव आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. हा अंतिम चेंडू असेल शिल्लक. अंतिम चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज तयार. हनुमानला आपण पाहतोय. हो, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. शेवट गोड केलाय गोलंदाज हनुमानने आणि ते मात्र नक्कीच
पाहावं लागेल यस फलंदाज नक्कीच पाहावं लागेल यस फलंदाज बाद आहे. बाकी यष्टी रक्षकाने या ठिकाणी मात्र चोख भूमिका साकारली आणि फलंदाज होतो माझा शॉट मध्ये बाद. राजेंद्र बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आणि क्रीडांगण आपण पाहतो. या क्रीडांगणासाठी नक्कीच मोलाचं सहकार्य सन्मान्य पंकजी पाटील कुक्षेगावचे समाजसेवक तथा उद्योजक यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण आपण पाहिलं. नक्कीच सपाटीकरण करण्यासाठी सुदृढ बनवण्यासाठी JCB आणि त्याचबरोबर रोलरची नक्कीच सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ किरवलीच्या माध्यमातून आम्ही सहर्ष हार्दिक आभार व्यक्त करतोय. अशीच नक्कीच आपण देखील वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत राहा अशी नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय. धन्यवाद. जाऊयात माशा दिशेनं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 10 आणि आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजेच 27 धावा. 18 चेंडू आणि 27 धाब्यांची अजून आवश्यकता आहे कारण की 37 धाबांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र चांगला खेळ मैदानामध्ये प्रस्थापित केला जातोय. वेळ वाचवणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण देखील थोडासा वेळ वाचवा सर्व संघांना विनंती असेल कारण की उद्याच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळावेत अशी आयोजकांची सूचना येते. त्या अनुषंगाने आपण देखील या सूचनांचं पालन करायचं. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नितीन भंडारीला आपण पाहतोय. स्ट्राईक असेल राकेश दिगाडकर. चांगली या ठिकाणी मात्र खेळी साकारावी लागेल आणि नवीन बॅटर मध्ये आतमध्ये विशाल देखील सज्ज झालाय. हो क्या बात आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट चेंडू होतोय. गतीमध्ये नक्कीच पराभूत केलं. बॅक ऑफ द हँड चेंडूला रिलीज केलं होतं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र या चेंडूवरती कुठल्या पदाची धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू पदाच्या आतमध्ये फेकला जातोय. आक्रमकता दाखवावी लागेल. राकेश दिगाडकरला मोठे फटके मारावे लागतील कारण की 27 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 17 मध्ये बनवायच्या 27. हो क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्मॅश. इट्स अ माइटी ह्यूज मॅक्सिमम ब्रिलियंट स्ट्रोक षटकार. षटकार नक्की या ठिकाणी मात्र आला एक्झिक्यूट केला. चांगला फटका. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नितीन भंडारीला आपण पाहतो. मागच्या मॅच मध्ये आपण पाहतो तर फक्त आणि फक्त एक धाव खर्च करत महत्वाची एक विकेट संपादित केली होती परंतु आता मात्र पहिला चेंडू डॉट आणि तदनंतर मात्र हा षटकार येतोय. संघर्ष सुरू होता. मधल्या मध्ये संघर्ष करत होते राकेश दिगाडकर. तदनंतर मात्र हा चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि 6 धावा देखील आपल्या संघाला प्राप्त करून दिल्या. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र नक्कीच आडव्या बॅटने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफस्टिकच्या अगदी बाहेर हा चेंडू पिच केला. पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्तच्या स्वरूपाने या ठिकाणी मात्र या धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. अशा रगरगत्या उन्हामध्ये हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतो. ही मॅच देखील अनुभवतोय. हो जो फुल टॉस चेंडू होता इथे मात्र अपील देखील झाली होती परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली आणि त्या अनुषंगाने लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. चांगला खेळ सुरू आहे. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 18 या धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती अजूनही 19 धाब्यांची आवश्यकता असेल. चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी फलंदाज राकेश दिगाडकरने. हो इथे मात्र क्या बात आहे. क्लासिक अंदाज या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा मनसुबा आखला होता आणि नक्कीच तसंच या ठिकाणी मात्र केलं जात आहे विशालच्या माध्यमातून. रोहित शर्मा चे नक्कीच फार मोठे फॅन आहेत. 2018 साली नक्कीच आमदार चषकामध्ये एक षटकार देखील मारला होता आणि नक्कीच पुलचा शॉट होता. पुल शॉट फेवरेट स्ट्रोक आहे त्यांचा सिग्नेचर स्ट्रोक आहे. नक्कीच ज्यावेळेस मात्र या ठिकाणी मात्र मागची मॅच जिंकली होती अर्थातच आपण पाहिलं तर
स्टार 11 सिंहगड या संघाने तर विचार केला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील लावलं होतं. रमेश बजागे यांनी नक्कीच विकेटची हॅट्रिक संपादित केली. 5,000चं कॅश प्राइज त्यांनी देखील पटकावलं आणि ते पारितोषिक विशाल हार्डवेअर्स यांच्या माध्यमातून, विशाल हार्डवेअर्सचे प्रोप्रायटर्स आहेत विशाल, आणि नक्कीच आता मात्र माणसाने क्रिकेटचा आनंद घेतात. तत्पूर्वी मिळेल ही एक धाव आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या आकड्यावरती. उर्वरित आता मात्र चेंडू शिल्लक असतील 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 17. बारा चेंडू आणि धावा आता मात्र बनवायच्या 17 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज, युवा गोलंदाज अभयला आपण पाहतोय. अभयने देखील चांगली कामगिरी केली, परंतु आता मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. फटकेबाजी चांगली केली अभयने, 2 षटकार मारले. 12 चेंडू विजयासाठी 17 धाब्यांची आवश्यकता. 17 का खतरा कुठल्या संघावरती असेल हे देखील पाहायला मिळेल. अशुभ मानला जातो 17 हा आकडा, आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र कुठल्या संघासाठी हा आकडा अशुभ ठरेल हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार राईट ऑफ द विकेट ना. हो, लो फुल टॉस चेंडू इथे मात्र एक्झिक्यूट केला. कॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. तत्पूर्वी मिळतील या 2 धाबा. हो, विशाल या ठिकाणी मात्र नक्कीच चांगली कामगिरी करतोय, मनोरंजन करतोय या प्रेक्षकांचं देखील. क्या बात आहे. नक्कीच शाळेत असताना मॅरेथॉन मध्ये नक्कीच ते सहभाग नोंदवायचा आणि त्या अनुषंगाने स्पोर्ट्समनशिप पाहायला मिळतंय. चांगला खेळ करतोय आपल्या संघासाठी. हो, इथे मात्र चेंडू सोडून दिलाय, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने या धावा देखील येतात आणि संजीवनी देण्याचं कार्य करेल यात मात्र शंका नाहीये. किंग्स 11 सिंधुदुर्ग संघ, कोकण विभाग म्हटलं ते नक्कीच निसर्गरम्य वातावरण आणि निसर्गरम्य वातावरणात आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग किल्ला मानाने डवलत असतो. हो, इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी मात्र एक धाव होती तिथे मात्र या 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात. ओहो, 1 शॉट. अशा रगरगत्या उन्हामध्ये 2 धावा जरूर पळून काढल्या होत्या. पाण्याची मागणी केली, चला पाणी पुरवायचं आहे, कारण की दोन्ही बॅटर्स अशा रगरगत्या उन्हामध्ये 2-2 धावा पळतायत. त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र पाणी लगेचच घेऊन या. चला, या षटकाच्या अखेरीस आपण पाण्याची पुरवणी करायची आहे, परंतु जर आवश्यकता असेल तर पंच नक्कीच आपण पाण्याची पुरवठा करून द्यायचा आहे, कारण की आज जास्त ऊन आहे. रगरगत्या उन्हामध्ये हा सामना देखील सुरू आहे. सुंदर या ठिकाणी मात्र स्पर्धा पाहतोय. मॅच देखील तितकीच रोमहर्षक पाहायला मिळते. आडव्या पाटण्या ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो, इथे मात्र नक्कीच स्वतःला बॅकफुटला ढकललं फलंदाज राकेश दिगाडकरने आणि त्याने देखील समजावून सांगितलं की आता माझ्याकडून काही होणार नाहीये. आणि आता मात्र विकेटची प्राप्ती फलंदाज राकेश दिगाडकर. बॅक टू द पवेलियन.
मध्ये सोनू दिगाडकरला आपण पाहतोय. 9 चेंडू 12 धावेंची आवश्यकता. सुंदर संगीत, कारण की आज होळीचा दिवस आहे. नक्कीच पवित्र अशा होळीच्या सर्वांना पुनश्च आपण देतोय हार्दिक शुभेच्छा. कोकण म्हटलं की नक्कीच कोकणामध्ये हा सण फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. आणि कोकणातील गड किल्ले अर्थातच सिंधुदुर्ग किल्ल्याचं नाव या संघाला आपण पाहतोय. किंग्स 11 सिंधुदुर्ग हा संघ मधाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता असताना पहिला चेंडू येतो या ठिकाणी मात्र डॉट. क्या बात आहे. 8-12चं समीकरण. सिंधुदुर्ग किल्ला आणि या किल्ल्यावरती आपण पाहिलं तर मागील काही महिन्यापूर्वी भारतीय नौसेना दिवस देखील साजरा केला होता. भारताचे नक्कीच धडाडीचे नेते आणि नक्कीच पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मात्र भारतीय नौसेना दिवस देखील सिंधुदुर्ग किल्ल्यावरती साजरा झाला होता. आणि आरमाराचे प्रमुख भारतीय आरमाराचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांना आपण देऊयात अभिवादन. आणि विजयासाठी आता मात्र धाबा करायच्यात. 8 चेंडू मध्ये तत्पर 12 धाब्यांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा, दुसरा चेंडू वाईट, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो धावबाच्या स्वरूपाने धावबाद देखील झाले होत आहे. शॉट आर्म पुल केलाय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. इट्स अ मॅक्सिमम स्ट्रोक. बिग हिट षटकार. परंपरेनुसार आपल्याला ऐकायला मिळतोय. विजयासाठी आता मात्र धावा बनवायच्या, त्या म्हणजे 7 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता. हो क्या बात आहे. इथे मात्र हा फटका देखील सुरेख पाहायला मिळतो आणि चेंडू फरार होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंस ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. आणि उर्वरित 2 धाब्यांची आवश्यकता आहे. नक्कीच सर्व प्रेक्षकांना आणि ग्रामस्थांना विनंती असेल की थोड्याच वेळात या ठिकाणी मात्र जेवणाची व्यवस्था देखील सुरू होईल. त्या अनुषंगाने आपण कुठेही जाऊ नका. लगेच जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल, कारण की आपण स्पर्धा पाहतोय की रावली प्रीमियर लीग पर्व चौथ्या वर्षामध्ये देखील तितक्याच दिमागदार पद्धतीने या ठिकाणी मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. आणि नक्कीच आजचा हा पहिला दिवस स्पर्धेचा. चला मॅच ऑन असेल नक्कीच विजयासाठी. 6 चेंडू मध्ये 2 धाब्यांची आवश्यकता असेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दत्ताला आपण पाहतोय. 6 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. सहा चेंडू विजयासाठी 2 धाब्यांची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दत्ताला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. 6 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. हो क्या बात आहे. फटका अतिशय सुरेख आहे. चौकार येतोय आणि या ठिकाणी मात्र विशालने हा फटका एक्झिक्यूट केला आणि चौकाराने या ठिकाणी मात्र सामना देखील समाप्त झाला आणि विजय संपादित केला किंग्स 11 सिंधुदुर्ग या संघानं. सिंधुदुर्ग संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक शिवनेरी पलटण. जंजिरा वॉरियर संघामध्ये कमबॅक झालाय निलेश बजागे यांचा छगडेवाला आणि आज क्रिकेटच्या माध्यमातून चक्रीवादळ बॉलर मलिंगा स्टाईलने या ठिकाणी मात्र गोलंदाजी जरूर पाहायला मिळेल. पुढच्या मॅच मध्ये त्यांना देखील देऊयात शुभेच्छा आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार देऊयात आपण राकेश दिगाड ठरलेत या मॅचचे नक्कीच मानकरी आणि जेवण